उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जगणं अशक्य झालं आहे माझी ही गोष्ट त्याला सांगायला नको होतं. तू गोष्टींना समजून घेऊ शकत नाही. जेव्हापासून मी त्याला ही गोष्ट सांगितले तेव्हापासून माझं जगणं मुश्किल झालं आहे. घर अशांत झाले आहे. कुठेच मन लागत नाही. तुमच्या आयुष्यातही असेच प्रश्न तुमच्या मनात येत आहे का? कारण समोरच्याला हलक्यात घेऊन तुम्ही सगळ्यात गोष्टी समोरच्याला सांगतात आणि ती गोष्ट तुमच्यावर भारी पडते. तुमच्या आयुष्यात एक प्रकारची अडचण तयार होते. तुमच्या नात्यामध्ये अडचण होते. तर आता आपण या संदेशामध्ये बघणार आहोत त्या गोष्टीचा तुम्हाला काहीही झालं तरी समोरच्याला सांगायचं नाही. मित्राबरोबर शेअर करायचे नाहीत. जोपर्यंत तुम्हाला 100% खात्री होतं नाही की तुमची गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा बाहेर जाणार नाही याची, तोपर्यंत ती गोष्ट कोणाला सांगायचे नाही. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे टाईप करा. सर्वात पहिली गोष्ट आहे जी म्हणजे तुमची पर्सनल म्हणजे खाजगी आर्थिक परिस्थिती कशी आहे. मग मी गरीब असो किंवा श्रीमंत किंवा तुमच्याकडे फुटकी कवडी देखील नाही तरीही कोणाला सांगायची गरज नाही. लोकांना सवय असते थोडासा पैसा कमावला की त्याची हवा करायची, मोठमोठ्या गप्पा मारायच्या. आता लोकांना कळेल की माझ्याकडे किती पैसा आहे, मी काय चीज आहे, अशा बाता मारायच्या आणि हेही दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्याच्यापेक्षा जास्त पैसावाला कोणीही नाही असे त्यांना वाटते. पण इथेच आपली चूक होते. आपण आपल्या आयुष्यात कसं आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे कोणालाही दाखवण्याची गरज नाही. खूप लक्झरी असा आयुष्य जगत आहोत हे आपल्याला माहीत आहे, पण लोकांना सांगत बसतो. त्यामुळे लोक तुमचा फायदा उचलायला सुरुवात करतात. कसा करतील तर तुमच्याकडे खूप पैसा असतील तर, तुम्ही खूप श्रीमंत असाल तर तुमच्याकडे उधार मागायला सुरुवात करतील आणि श्रीमंत असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना नाही म्हणणं शक्य होणार नाही आणि पैसे घेतल्यानंतर समोरच्याची नियत बदलणार. दिलेला पैसा तुम्हाला वापस मिळणार नाही. परिणामी नाते खराब होणार. आणि या उलट जर तुम्ही खूप गरीब असाल, तुमची परिस्थिती खूप फाटके बिकट असेल तर अशा वेळेला जर तुम्ही इतरांना सांगितले तर जे काही 4-2 मित्र आहेत, नातेवाईक आहेत, ते सुद्धा आपल्यापासून दूर जाणार, आपल्याला नावे ठेवणार. ते सुद्धा आपल्याजवळ येणे बंद करतील, तुमच्याशी संबंध तोडतील. कारण आपल्याजवळ अजिबात पैसा नसणे देखील लोक अजिबात मान्य करणार नाही. म्हणून आपली आर्थिक परिस्थिती मग ते चांगली असो, खराब असो, अतिशय वाईट बिकट असले तरीही कोणालाही सांगायचं नाही. ते आपल्या मनात आपल्यालाच माहीत असू द्यायचं. आपल्या घरातील, परिवारातील भांडणे, तक्रारी, अशी कुठलीही गोष्ट, जी बाब लोकांसमोर आल्यानंतर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल, अशा गोष्टी तुम्ही घराबाहेर इतर लोकांना सांगता कामा नये. कारण घरातल्या गोष्टी, आपापसातील भांडणे, तक्रारी या घरातच राहायला पाहिजे. त्यातच आपलं भलं आहे. त्या बाहेर सांगून बाहेरची व्यक्ती ते सोडवायला येत नाहीत. आपापसात भांडण सोडवल्यानंतर गोष्टी घरातच राहते आणि बाहेरच्या लोकांसमोर आपल्याला आपला अपमान सहन करावा लागत नाही. त्यामुळे त्या गोष्टी घरातच ठेवा. त्यातच आपल्या घरातील लोकांचा अपमान व्हायला सुरुवात होतो. सगळ्यात घरात भांडणे होतात, तक्रारी असतात, पण त्या घरातल्या घरात सोडवल्या तर बाहेरच्या लोकांमध्ये आपलं हसू होत नाही. म्हणून घरात किती भांडणे झाली तरी, तक्रारी झाल्या तरी घरातल्या गोष्टी या बाहेर सांगू नका. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा
आपल्या मित्राचे, आपल्या जवळच्या व्यक्तीचे गुपित आपण इतरांना सांगता कामा नये. आपल्या जवळच्या व्यक्तीने एखादी गोष्ट विश्वासाने आपल्याला सांगितले आहे तर त्या व्यक्तीचा विश्वास आपण तोडता कामा नये. त्याने विश्वासाने तुम्हाला ती गोष्ट सांगितले आहे तेवढाच विश्वास आपण सुद्धा त्यावरती ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही तिसऱ्या व्यक्तीला एक गोष्ट सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नको असे म्हणता, सगळीकडे ती गोष्ट पसरवता आणि ती गोष्ट पुन्हा जवळचा मित्र जवळ येऊन पोचते. अशा वेळी आपलं नातं टिकून राहील का? विश्वास कायम राहील का? तर नाही. हा विश्वास तुमच्यावर उडता कामा नये. तुमच्यातला विश्वास कायम राहू द्या. तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दुरावले जाऊ नये म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीच्या गोष्टी, त्याचे गुपित इतर लोकांना सांगू नका. आपण चुगलीखोर होतो. कधीच कुणाची प्रायव्हसी डिस्टर्ब करू नका. जे काही तुम्ही काम करत आहात त्या कामासंबंधित असलेल्या अडचणी तुम्ही इतरांना सांगता कामा नये. जसे की तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये नोकरी करत आहात आणि एखाद्याने विचारलं की तुझं काम कसं आहे, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगत सुटता सगळ्या तक्रारी. काही ठीक चालू नाही, ऑफिसमध्ये असं आहे, तसं आहे, ह्याचा त्रास आहे, त्याचं ते आहे. पण हे चूक तुम्ही करू नका. हे सगळं सांगण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. यातून तुमचा दृष्टिकोन दिसून येतो की तुमची कमजोर बाजू लोकांना माहीत करून देता. तुम्ही नोकरी करत असाल किंवा एखादा बिझनेस असेल आणि जेव्हा तुम्ही लोकांना तुमच्या कामाबद्दल सांगता तेव्हा समोरच्याला तुमचा कमजोर बाजू माहीत होऊ लागतात. आणि हे माहीत होतं की तुमचं काम, तुमचं बिझनेस हे चांगलं चालू नाही, तोट्यात चालू आहे. तुम्ही नुकसान सहन करत आहात आणि सगळीकडे अपमानपद वागणूक मिळायला सुरुवात होते. म्हणून जोपर्यंत गरज नाही किंवा खूप जास्त महत्त्वच नाही तोपर्यंत आपल्या कामाबद्दल, आपल्या कामाच्या अडचणीबद्दल सांगत बसू नका. तुमचं भलं आहे, यातच तुमची प्रगती. त्यामुळे आपल्या दुःखाच्या गोष्टी तुम्ही बाहेर सांगू नका. कारण सगळीकडेच मलम नसतं, मीठ मात्र सगळेच घेऊन फिरतात. सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आपल्या भविष्याबद्दल, फ्युचरबद्दल तुम्ही जे काही स्वप्न बघितले आहे, जे काही प्लॅनिंग केले आहेत, जे काही ठरवले आहे ते सगळ्यांना सांगत बसू नका. तुमच्या खूप मोठा नुकसान होईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 90% लोकांना तुमच्याशी काही घेणे देणं नाही. तुम्ही काय करत आहात, का करत आहात, कशासाठी करत आहात, काही घेणे नाही. त्यांना तुमच्या आयुष्यात येईल जेव्हा तुम्ही हारलेले असाल, तेव्हा तुम्ही नापास झालेले आहात. कारण त्याचे आयुष्य फेल झालेले असते. आणि आपल्या आजूबाजूला असेच बरेचसे लोक असतात ज्यांना आपले यश बघवत नाही. तुमच्या यशाने त्यांना मुळीच आनंद होत नाही. ते फक्त देखावा करतील. तुमच्या अपेक्षा असते, खुश असतात. म्हणून जेव्हा तुम्ही अशा लोकांना तुमचे प्लॅन सांगता, तुमच्या भविष्याबद्दलच्या योजना सांगता, त्यावेळेस असे लोक तुम्हाला नकारात्मक सल्ले देतील, निगेटिव्ह बोलतील. कशाला करतोस, तुझ्याकडून हे होणार नाही, असे बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी ते देतील. तेव्हा होईल तेवढे तुम्हाला नकारात्मक करण्याचा ते प्रयत्न करतील. अरे आपलं आयुष्य आहे, त्यात जे काही परिणाम चांगलं वाईट होईल ते आपण बघणार. पण त्यांना सांगून आपल्याला काय फरक पडणार आहे. यश मिळाल्यानंतर आपली प्रगती होईल आणि अपयश जरी मिळालं तर त्यातून आपण अनुभव घेऊ. त्यामुळे तुम्ही जे काही आहे तो आपल्या स्वतःचा निर्णय घ्या आणि भगवंतावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.